विपक्ष कोळी नांदिवली या दोन संघांमध्ये आणि सामना जसा सुरू होईल या ऐकूया आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ बदलापूर तुषार महाराज शिंदे सरांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या या पहिल्या सत्रामध्ये। तर नक्कीच जीजी स्पोर्ट्स वाकलन संघ खेळणार आहे उमेश पाटील पुरस्कृत सोनू मोनू 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन या नावाने आणि उमेश पाटील म्हातार्डी यांच्याकडून सुवर्ण संधी आहे। सलगच्या 3 षटकारांसाठी 2000 रुपये आणि सलगच्या 3 चौकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे। बिग फाइट मॅच आपल्या भेटीला आली आहे। रोशन सर, नक्कीच या मॅचची उत्कंठा संपूर्ण महाराष्ट्राला असते ज्यावेळेस वाकलन संघ मैदानावरती खेळतो आणि व्ह्यूअर्स आता वाढायला लागतील, कारण आपण पाहतोय डोंबिवली वाकलनचा बायकर मॅन आता मैदानावरती आहे। केतन म्हात्रे खरं तर ISPL हे देखील खेळणार आहेत। आज सकाळी आपण पाहिलं अगदी साई शेलार सरांना आपण पाहिलं आणि या मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत ISPL स्टार केतन म्हात्रे यांना। 17,25,000ची बोली चेन्नई सिंगम्स या संघामध्ये, परंतु इथे पहिला बॉल आपण पाहतोय कमालीचा फटका आहे ऋषी भोईर यांच्या बॅट मधून पहिल्या बॉल वरती आलाय चौकार 4। जय मल्हार चौकार आलाय। विश्वास पाटील पुढचा बॉल मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला, आडव्या बॅटने इथे फटका खेळायचा होता, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, खडे खडे खेळण्याचा प्रयत्न झाला आणि तिथून आपण पाहतोय बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये, डॉट बॉल आपण पाहतोय। स्वप्नील जी भाणे साहेब आपण पाहतोय आडवलीचे उद्योगपती आहेत आणि त्यांचं मैदानावरती आगमन झालंय। या स्पर्धेच्या माध्यमातून स्वप्नीलजी आपलं आम्ही अतिशय आनंदाने अभिमानाने या क्षणापासून अगदी मनापासून किंग ट्रॉफी मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे। स्वप्नीलजी भाणे आडिवलीचे युवा उद्योजक आणि त्यांचं आगमन आपल्या मंचावरती झालंय। वेलकम सर, आपलं स्वागत आहे। उमेश पाटील म्हातार्डी यांच्या माध्यमातून लगातारच्या 3 षटकारांसाठी आपण पाहतोय 2000 रुपयाचं बक्षीस असेल सर्वांसाठी संधी आहे वाकलन संघासाठी। ओ हो क्या बात आहे केतन म्हात्रे, पहिल्या बॉल वरती क्लास त्याने दाखवला, पिकअप शॉट फुल टॉस बॉल होता, शॉर्ट स्क्वेअर लेगला क्लिअर केलंय आणि बॉल जाईल डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये। केतन म्हात्रे यांच्या बॅट मधून आपण पाहतोय आलाय चौकार 4 धावा। षटकारांसाठी बक्षीस आहे तब्बल 2000चं बायकर मॅन
खर तर महाराष्ट्र टेनिस असेल आणि भारत टेनिस क्रिकेट, त्या टेनिस क्रिकेटला पडलेलं गोड स्वप्न म्हणजे केतन म्हात्रे सध्याच्या घडीला मैदानावरती आहेत. 9 धावा धावपलकावरती विश्वास पाटील, त्यांना देखील सांगावं लागेल मन में हे विश्वास, जोर लावावा लागेल विश्वास पाटील यांना. इथे देखील फटका चांगला आपण पाहतो, इनफिल्डला क्लिअर केलंय, गॅप मध्ये बॉल. केतन म्हात्रे यांच्या बॅट मधून आणखीन एक क्लासिकल फटका. मिनिमम एफर्ट मॅक्सिमम रिझल्ट, येतो खासियत केतन म्हात्रे की. चौकार आलाय, 4 धावा. इथे एज लागलंय, खूप मोठी सफलता. नाव केतन म्हात्रे, बॅक टू दी पवेलियन. बडी मछली जाल में, मन में है विश्वास. विश्वास पाटील मोठा मासा गळाला लावलाय. केतन म्हात्रे नाव बॅक टू दी पवेलियन. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल थोडासा बाहेरच्या दिशेने कट झाला. बॅटचं एज लागलंय आणि थर्डमॅन क्षेत्रामध्ये विकेट आली केतन म्हात्रेची. पिन ड्रॉप सायलेन्स, विकेट. दोन चौकारांचं प्रत्युत्तर होतं गोलंदाज विश्वास पाटील यांच्याकडे. इथे विकेट आली. अनिकेत ढोणे इथे बॉलिंग अटॅक वरती आहेत. विकेट किपर चुकलेत, कदाचित फलंदाज यांच्याकडून देखील चूक झाली आहे आणि हा चौकार आपण पाहतोय. बॅट मधून आलाय. बॅटचा संपर्क होता इथे, परंतु विकेट किपर साठी देखील संधी होती. हा आलाय चौकार. डाऊन दिले हा बॉल आणि त्यावर त्याला हा 4 धावा. किंग ट्रॉफी चौकार. 17 धावा धावपलकावरती. 17. ओ हो 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 हो, सफल झाले. परफेक्ट एक्झिक्युशन फ्रॉम द बॉलर. यॉर्कर टाकलाय, क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र, आणि त्याने वेध घेतलाय सरळ यष्ट्यांचा. आली विकेट. नाव ऋषी भोईर, बॅक टू द पवेलियन.
पाहायला मिळतं अविनाश भोईर नवीन फलंदाज मैदानावरती आहेत. सतरा धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या, परंतु त्यामध्ये केतन म्हात्रेची विकेट होती आणि आत्ता विकेट आली आहे ऋषी भोईर यांची. ओ कमी गतीने हा बॉल टाकलाय, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. ओ डिरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस इन क्रिकेट. बरंच काही मैदानावरती घडलंय, परंतु फलंदाज क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलेत. एक धाव तिथे पूर्ण होईल, एका धावेने धावफलक पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती, 18 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. एका बाजूने आपण पाहतोय सोनू मोनू 11 वाकलन संघ आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय कोळी नांदिवलीची मॅच मैदानावरती सुरू आहे. स्विच हिट, हा स्वीट हिट आहे आणि या बॉल वरती मिळेल 4 धावा, चौकार. चा फटका आपण पाहिलाय, नेत्रदीपक, अविश्वसनीय. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय, इथे आपण पाहतोय राईटचं इंडिकेटर दिलंय, बॉलला पुन्हा एकदा लेफ्टला पाठवलंय. आणखीन एक स्वीट हिट, स्विच हिट, चौकार, 4 धावा. षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत 26. पहिल्या षटकामध्ये देखील 13 आल्या होत्या आणि अनिकेत ढोणे यांनी देखील 13च खर्च केल्या. 2 शिकार त्यांनी केलेत. विश्वास पाटील यांनी शिकार केली केतन म्हात्रेची, अनिकेत ढोणेनं शिकार केली ऋषी भोईर यांची, परंतु जीत भोईर त्यांच्या नावामध्ये जीत आहेत आणि जीत जर मिळवायची असेल तर त्यांना माहिती आहे तर आपण बघतो या ठिकाणी रोशनजी संते सर यांचे बंधू विकी संते सर लंडनला आहेत आणि लंडन वरून या सामन्याचा आनंद ते घेत आहेत आणि विशालजी म्हात्रे यांच्या आयोजनासाठी त्यांच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. वाव, आपली डोंबिवली लंडन मध्ये आता लाईव्ह पाहतात. क्या बात आहे विशालजी म्हात्रे, हॅट्स ऑफ. ओ यावेळेस मात्र उडवलाय, हाफ बॉल होता. क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड आहेत, बॉलच्या खाली पोहोचलेत. वेल जज कॅच, 1 मोर विकेट. कोळी नांदिवली संघाच्या बाजूने सध्याच्या कडीला आहे. अविनाश भोईर देखील बाद झालेत. आणखी एक विकेट आली आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय किरण म्हात्रे मैदानावरती दाखल झालेत क्रमांक 5 वरती. केतनजी म्हात्रे यांचे ब्रदर्स ते आहेत. ब्रदरहुड तुम्हाला क्रिकेटमध्ये पाहायला मिळेल. मग भारतीय संघाचा विचार केला तुम्ही इसूफ इरफानला पाहिलं, पठाण ब्रदर्स, हार्दिक पांड्याला पाहिलं, कृणाल पांड्याला पाहिलं आणि दीपक चहर राहुल चहर या जोडीला पाहिलं. अशा 3 जोड्या भारतीय संघामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतात. आणि इथे ब्रदरहुड तुम्हाला जर पाहायचं असेल तर केतन म्हात्रे जे बाद झाले, बायकर मॅन, डोंबिवली नव्हे तर संपूर्ण भारताचा अभिमान आहे. मला वाटतं भारतामध्ये एकमेव खेळाडू असेल ज्याने इतक्या बाईक टेनिस क्रिकेटमध्ये मॅन ऑफ द सिरीजच्या जिंकल्यात. आणि 4 व्हीलर देखील, हाऊ मच बाईक, 37 बाईक आणि 5 4 व्हीलर जिंकणारा खेळाडू आहे. खरं तर डोंबिवली नव्हे,
हा गिनीज बुक मध्ये देखील रेकॉर्ड होऊ शकतो, परंतु यावेळेस फटका पाहण्यासारखा आहे. स्लॉट मध्ये बॉल होता आपण पाहतोय आणि त्याला मात्र पाठवलंय मिड विकेट क्षेत्रामध्ये. कमालीचा पिकअप शॉट आहे. धावा मिळतील 6. इट्स मॅक्सिमम सिक्सर. बत्तीस धावा धावपलकावरती. असं म्हणतात ना की आमच्या रक्तामध्ये या गोष्टी आहेत, या म्हणण्यापेक्षा आमच्या रक्तामध्ये क्रिकेट आहे. केतन म्हात्रे तर स्टार आहेत, परंतु किरण म्हात्रे सुपरस्टार आहेत. षटकार ठोकलाय, डगआउट मधून सेट होऊन गेलेत. पहिला बॉल फेस करत होते आणि त्यावरती आला षटकार. हे होईना बाद. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. पुनरागमन त्यांना देखील करायचं आहे. ज्यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा घुटना तर टेकावला होता, परंतु यावेळेस षटकार नाहीये. ओ पैकी अप्रतिम क्षेत्ररक्षण लाजवाब आणि पुनरागमन कोळी नांदिवली संघ देखील करणं जाणतो हे त्याने देखील दाखवून दिलंय. विश्वास पाटील, मन में है विश्वास. केतन म्हात्रेची तर शिकार त्याने खेळली होती, परंतु विकेट मिळवली आहे अविनाश भोईर यांची देखील. जीत भोईर, किरण म्हात्रे ही जोडी मैदानावरती सध्याच्या घडीला. बॉलिंग ट्रॅक वरती विश्वास पाटील, मन में है विश्वास. इथे हवेत बॉल, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. आणखी एक सफलता. मन में है विश्वास, विश्वास पाटिल. विकेट आली है. विपरीत परिस्थितियों में कुछ लोग टूट जाते हैं, कुछ लोग रिकॉर्ड तो तोड़ देते हैं. विश्वास नांगरे यांचा दोन धाब्यांची पेनल्टी असेल. 12वा खेळाडू तुमचा ड्रेस कोड मध्ये नाहीये. 35 धावा धावपलकावरती. 35 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 35 धावा धावपलकावरती आहे. ज्यावेळेस आपण पाहतोय वाईट बॉल, अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 36. विश्वास पाटील काय कमालीची गोलंदाजी केली आहे. मोठ्या मोठ्या विकेट त्याने अर्जित केल्यात. उमेश भोईर नवीन फलंदाज मैदानावरती आहे. उमेश भोईर, किरण म्हात्रे. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस उडवलाय, फटका इथे फसलाय. क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड आहेत. ओ हो, सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न होता. बॉलच्या खाली देखील पोहोचले, परंतु इथे झेल ड्रॉप झालाय. कॅचेस विन मॅचेस, परंतु हा सोपा झेल इथे सुटतोय आणि मिळतील 2 धावा. त्यासोबत एक जीवनदान उमेश भोईर यांना. अडतीस धावा धावपलकावरती आहेत. 38 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 38 धावा धावपलकावरती. 3 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये 13 धावा, षटक क्रमांक 2 मध्ये 13, षटक क्रमांक 3 मध्ये धावा आल्यात 11. एकूण धावपलकावरती धावा आहेत 38, 38. आणि 4 आघाडीचे फलंदाज बाद झालेत. किरण म्हात्रे आणि उमेश भोईर या मधल्या फळीतील फलंदाजांवरती जबाबदारी आहे. इथून त्यांना धावा शोधाव्या लागतील.
आदित्य ढोणे बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. ओ स्विच शीट इथे केलाय. बॉल वेगाने ट्रॅव्हल होतोय, त्या दिशेने क्षेत्ररक्षक नाहीयेत. लांबून मोठी चेस आहे परंतु पोहोचणार नाहीयेत. खाली इलाका वहा कर दिया धमाका. स्विच नाही, हा स्वीट हिट आहे. आणखी एक चौकार. त्रेचाळीस धावा धावपलकावरती आहेत. 43 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 43 धावा धावपलकावरती. आदित्य ढोणे बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. किरण म्हात्रे, उमेश भोईर ही जोडी मैदानावरती आहे. किरण म्हात्रे यांच्या बॅट मधून स्विचचा फटका आपण पाहिला. पुढचा बॉल बॅट स्विंग तर खूप वेगात झालं. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला असता तर समोरच्या बिल्डिंगची एखादी काच सुटली असती असं वाटलं, परंतु तसं झालं नाहीये. लाईन मिस केली पूर्णतः. स्टार्ट बॉल धावफलकावरती धावा आहेत 43. 43 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ 4 विकेट. ओव्हर नंबर 4 इन प्रोग्रेस. फुल लेन डिलिव्हरी फ्रॉम आदित्य ढोणे. खोदकाम केले फलंदाजाने अक्षरशः आपण पाहतोय. एकेरी धाव तिथे मिळेल. चांगला बॉल पाहायला मिळाला. पहा फुलर लेनचा बॉल जो यॉर्क होतो तिथे फलंदाजांना अडचणी निर्माण होतात, परंतु पहा काही फटके काही फलंदाजांसाठी बनले होते. जसं स्ट्रेट ड्राईव्हचं नाव जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला एकच नाव समोर येतं, सचिन रमेश तेंडुलकर. हेलिकॉप्टर महेंद्रसिंग धोनी. दिल स्कूप तिलकरत्न दिलशान. आणि कव्हर ड्राईव्ह विराट कोहली तुम्ही पाहता, अजिंक्य रहाणेला पाहता. असे काही खेळाडू आहेत त्यांचे ट्रेडमार्क शॉट आहेत ते. राईट मोर द विकेट. वाव क्या बात आहे. तिकडे आपण पाहतोय जागा खाली होती, फटका बनवला आपण पाहतोय. जबरदस्त कडक फटका स्वीपचा आपण पाहतोय या ठिकाणी. फलंदाज किरण म्हात्रे यांच्या बॅट मधून त्यांच्याकडे देखील क्षमता आहे आणि त्या क्षमतेचं प्रदर्शन मैदानावरती सुरू आहे. धावफलकावरती धावा आहेत 48. 48. आपण पाहतो क्रिकेट आहे केतन म्हात्रेच्या घरामध्ये आणि तीच कामगिरी सूड आपण पाहतोय मैदानावरती. किरण म्हात्रे त्यांच्याकडे देखील क्लास आहे आणि त्या क्लासचं पूर्णपणे प्रदर्शन मैदानावरती सुरू आहे. पुन्हा एकदा स्वीपचा फटका. फुलर लेनचा बॉल आपण पाहतोय आडव्या बॅटने डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे परंतु पैकी अचूक आहे. तिथे एकच धाव मिळेल हे माहिती आहे किरण म्हात्रेला देखील. आणि धावफलकावरती धावा असतील 49. 49 धावा धावफलकावरती. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 49 धावा धावफलकावरती आहेत. किरण म्हात्रे सध्याच्या घडीला आपण पाहतोय खूप महत्वाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती होती आणि ती जबाबदारी यशस्वीरित्या पेलवली. भावाने तर नाव खाचवले भारतभर, परंतु किरण म्हात्रे त्यांचं देखील क्रिकेट आज या उसरघरच्या किंग्स मैदानामध्ये किंग ट्रॉफी मध्ये त्यांची देखील बॅट बोलताना पाहायला मिळते. डोंबिवली आपण पाहतोय खरं तर क्रिकेट वीरांची भूमी म्हणून या भूमीकडे पाहिलं जातं. आणि म्हणून की काय केतन म्हात्रे आणि साई शेलार हे 2 खेळाडू आपण पाहतोय ISPL मध्ये त्यांची निवड झाली आहे. 17 लाखापेक्षा जास्त पैसे आपण पाहिले खरं तर चेन्नई सिंघम या संघाने केतन म्हात्रे यांच्यावरती लावले आणि त्याच्यापेक्षा जास्त खरं तर इथून पुढच्या काळामध्ये अजून खूप प्रगती केतन म्हात्रे यांची क्रिकेटमध्ये व्हायला पाहिजे ही माझी देखील अपेक्षा आहे आणि अपेक्षा असणं स्वाभाविक आहे. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 49 धावा आहेत 49.
अंपायर्स रन तिथे नसणार आहे. आपण पाहतो लेट तिथे फलंदाज धावले. बॉल डेड झाला होता तत्पूर्वी. यस, डॉट बॉल. ओ, इथे बॅट स्विंग तर खूप वेगात झाली. असं वाटलं बॅटचा आणि बॉलचा संपर्क झाल्यावरती बॉल खूप दूर गेला असता, परंतु असं झालं नाहीये. लाईन इथे देखील मिस झाली आहे. आणखी एक बॉल डॉट. पॅडल डिलिव्हरेट पाठीमागच्या बॉलवरती आपण पाहिलं. 49 धावा धावपलकावरती आहेत. किरण म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवरती. विशाल ढोणे यांना आपण पाहतोय. यावेळेस सरळ बॅटने प्रहार केलाय आणि खूप दूर या बॉलला पाठवलंय. अप्रतिम फटका. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह फ्रॉम किरण म्हात्रे. इट्स अनदर बिग हिट फ्रॉम हिम. सिक्सर. किंग ट्रॉफी 6. आणि गुरुदत्त सागाव दोनही संघांचे संघनायक आपल्याला विनंती, आपण टॉससाठी यायचे. जय हनुमान दातिवली आणि गुरुदत्त सागाव दोनही संघांचे संघनायक टॉससाठी या. ज्यावेळेस देखील स्वीप केला क्षेत्ररक्षक खूप दूरवरती राहतील. बॉल सीमारेषच्या बाहेर डायरेक्टली पडलाय असं भासलंय आणि पंचाने देखील तेच दर्शवलंय. इट्स अनदर मॅक्सिमम पुरा फ्रॉम किरण म्हात्रे. आणखी एक षटकार त्यांच्या बॅट मधून आलाय. कमालीची फलंदाजी मैदानावरती सुरू आहे किरण म्हात्रे यांच्या बॅट मधून. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय तब्बल 61 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 61. केतन म्हात्रे स्वस्तात माघारी परतले. असं वाटलं की संघ अंडर प्रेशर होईल, परंतु किरण म्हात्रेने सांगितलं अजून मी उभा आहे आणि जोपर्यंत मी उभा आहे तोपर्यंत शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. हे किरण म्हात्रे यांनी मैदानावरती दाखवून दिलंय. कमालीची इनिंग आपल्या संघासाठी इथे किरण म्हात्रे खेळताना पाहायला मिळत आहेत. वाव, अप्रतिम बॅटिंग आहे आणि अनेक फटके त्यांच्याकडे देखील आहेत. स्टार आहेत ते देखील, सुपरस्टार आहेत. हो, यावेळेस आपण पाहतोय फुलर लेनचा बॉल बॅटचा आतलं एज लागले आणि बॉल ट्रॅव्हल झालाय अगदी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रापर्यंत बॉल आला होता. 2 धावा पुन्हा एकदा प्राप्त होतील आणि 2 धावींच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 63. 63 धावा धावपलकावरती आहेत. 63 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. आमच्या धमन्यांमध्ये रक्त धावत नाही, आमच्या धमन्यांमध्ये क्रिकेट धावत आहे हे दाखवलं किरण म्हात्रेनं. कमालीची इनिंग आपल्या संघासाठी. यावेळेस देखील सरळ बॅटने प्रहार केला. गॅप मध्ये बॉलला खेळत लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आपण पाहतोय चौकार आलाय शेवटच्या बॉलवरती आणि धावफलक जाऊन पोहोचलाय अगदी 67 धावा धावफलकावरती. 67. लॉस ऑफ दी 4 विकेट. सुरुवातीला विकेट आल्या, परंतु काय इनिंग खेळली किरण म्हात्रे यांनी. 67 पर्यंत ते पोहोचलेत आणि 68 धावेंचं लक्ष इथे आपण पाहतोय ठेवलंय कोळी नांदिवली या संघासमोर. वाकलन संघाचा संघनायक 2 धावा तुमच्या स्कोर कार्ड मध्ये एक्स्ट्राच्या ऍड होतील पेनल्टीच्या. ओके, म्हणजे टार्गेट पुढे जाईल. टार्गेट 70च असेल. कोळी नांदिवली या संघासाठी ड्रेस कोडची पेनल्टी होती कोळी नांदिवली या संघाला. दातिवली संघाचे संघनायक आपल्याला विनंती, आपण टॉससाठी या. विनंती आहे जय हनुमान दातिवली आणि गुरुदत्त सागाव. सागाव संघ दातिवलीचे पण आलेत. ओके, सागाव संघाचे संघनायक आपण देखील आलात, दोघंही आलेत. चला आपण जाऊया टॉस कडे.
बायकर मॅन गायब होऊ नका. चला हरकत नाही, आपण टॉस करतोय. सेकंड राऊंडची पहिली मॅच तिचा आपण टॉस करतोय. सागाव आणि दातिवली. ओके, एक मिनिट लपवा लपवा, पाठीमागे लपवा. आपण तसं डिसाईड करूयात कोण कॉल करणार. ओके, आता हा हात लावा, तुम्ही लावा. चला, आता सागावचा कॉल असेल. चला हरकत नाही. काटा आणि छापा. छापा कॉल आहे, आलाय काटा. धन्यवाद केतन दादा. या ठिकाणी आपण पाहतोय. एक मिनिट, वेट वेट. दातिवली संघाने टॉस जिंकलाय. निर्णय काय असणार आहे? आणि नक्कीच या स्पर्धेमध्ये सेकंड राऊंड मध्ये तुम्ही खेळताय. पहिली मॅच जिंकली आहे आणि या मॅच मध्ये तुम्ही क्षेत्ररक्षण का स्वीकारलंय? जास्त करून आम्ही क्षेत्ररक्षणच घेतो. टॉस जिंकलो. टॉस जिंकल्यावरती क्षेत्ररक्षण घेता. स्पर्धेबद्दल थोडक्यात तुमच्याकडून ऐकायला आवडेल. स्पर्धा खूप चांगली आहे. खूप शॉर्ट मध्ये त्याने उत्तरं दिलीत. असू द्या. आणि जर आपण पाहतोय टॉस जिंकला असता सागाव संघाने, काय असता? आम्ही पण फिल्डिंगच घेतली असती. आता बॅटिंग करायची. किती धावा बनवण्याचा प्रयत्न इथे असणार आहे? 60 पर्यंत बघू. 60 पर्यंत धावा बनवण्याचा तुमचा मानस असणार आहे. आणखी एक हॅलो, खरं तर तुम्ही एक बाईक सिरीज जिंकली आहे आणि नक्कीच तुमचा टेनिस क्रिकेट मधला आयडॉल डोंबिवली विभागामधला कोण आहे? आयडॉल तुमचा आवडता खेळाडू कोण आहे डोंबिवली विभागामधला? तर आता केतनदाच खेळतो एवढा चांगला, मग तोच आवडतो. केतन म्हात्रे तुमचे आयडॉल आहेत. खूप खूप शुभेच्छा इथे असतील. आपण पाहतोय संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम दातिवली क्षेत्ररक्षण करणार आहे. आणि ज्यावेळेस सामन्याला प्रत्यक्ष सुरुवात होईल, मायक्रोफोन वरती आपण ऐकणार आहोत डोंबिवली घारिवलीचा बुलंद आवाज, आदरणीय रोशनजी संते सरांचा आवाज. धन्यवाद. थँक्यू सो मच तुषारजी शिंदे सर. आणि दातिवली टीमचे लेजंड क्रिकेटर आदरणीय शिरीष म्हात्रे साहेबांचे इथे आगमन होते. त्यांना विनंती असेल, दादा आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या पुढीलच्या मॅच मध्ये जय हनुमान दातिवली संघ इन ऍक्शन मध्ये असेल. अ 70 धाव बनवायचे आहेत. चेतन ढोणे ऑन स्ट्राइक. पहिल्या चेंडू बॅटची गडा. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे, ती म्हणजेच गोलंदाज उद्देश पाटीलने. एक चांगलं क्रिकेट सुरू आहे. सोनू मोनू 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन आणि कोळी नांदिवली या दोन संघांमध्ये उमेश पाटील पुरस्कृत हा संघ आपण पाहतोय. वाकलन बॅटची कडा, फलंदाज झालाय बाद. बॅक टू बॅक लागतोय. हा दुसरा धक्का कोळी नांदिवली या टीमला.
मॅच न्यू बॅट्समन येत आहेत. सत्यवान ढोणे विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. फलंदाज उद्देश पाटील. 70 धाव बनवायचे आहेत आणि शून्यावरती 2 फलंदाज बाद झालेत. हॅट्रिक बॉल आहे, ड्राईव्ह करतायत. नक्कीच मिडॉनला हा चेंडू फील्ड होईल. किरण म्हात्रे येत आहेत. मिळते 1 धाव या चेंडूवरती आणि धावसंख्या 1 आहे. या एका धावेने श्री गणेश होती. बॅटिंग करणाऱ्या कोहली नांदिवली या टीमची धावसंख्या आहे 2 बाद 1. क्रिकेटचा हा दैदिप्यमान 16 सुरू आहे. किंग्स ट्रॉफीचं हे भव्य दिव्य आयोजन. आजचा हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील पहिल्या फेरीमधील हा शेवटचा सामना. हाफ ट्रॅकर शॉर्ट ऑन बॉल करण्याचा प्रयत्न. स्टॅमिंग स्ट्रोक आहे. शॉट मिड विकेटला किरण म्हात्रे येतात फार वेगाने. मिळते फक्त आणि फक्त 1च धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती आहेत. उमेश पाटील जे म्हातार्डी गावचे उद्योजक आहेत, पुरस्कर्ते सोनू मोनू 11 वाकलन या संघाचे. मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल. क्षेत्ररक्षक किरण म्हात्रे डाऊन दी बॉल टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज सत्यवान ढोणेचा खेळ लागतोय. अजून एक धक्का कोहली नांदिवली या टीमला. क्लीन बोल्ट फलंदाज झालाय बाद. 4था फलंदाज गमावलाय या षटकामध्ये. कोहली नांदिवली या टीमने फलंदाज आदित्य ढोणे शून्यावरती बाद. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 4 बाद 2. पूर्णपणे वर्चस्व निर्माण केलंय सोनू मोनू 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन या संघाने या सामन्यावरती. जीत भोईर येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. या फटका चांगल्या डीप मध्ये किरण म्हात्रे आहेत स्क्रीन समोर. चांगले क्षेत्ररक्षण. मिळते फक्त 1च धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 4 बाद 3. अजूनही 67 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. कोहली नांदिवली या टीमला प्रमुख 4 फलंदाज गमावलेत. चेतन ढोणे, विशाल ढोणे, सत्यवान ढोणे आणि आदित्य ढोणे हे 4 प्रमुख फलंदाज बाद झालेत. अनिकेत ढोणे आणि फलंदाज विशाल ढोणे ही जोडी मैदानावरती आहे. येतोय डॉट बॉल. जीत भोईर पुन्हा एकदा ड्राईव्ह करतात. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका. ऋषी भोईर डीप मध्ये आहेत.
त्याने देखील काल 22 एकर कोला ग्रुप चषकामध्ये त्याच्या करिअरमधील 9वी बाईक मिळवली मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपामध्ये. फटका फसलाय, मिस टायमिंग आहे डीप मधून फिल्डर येतील. एक धाव झाली पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात खराब केली, 70 धाव बनवायच्या आहेत. फुलटॉस चेंडू फक्त दिशा दिली आहे, चुकीला माफी नाहीये. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. फिल्डर येथील उमेश भोईर आहे डीप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण मिळते. एकच धाव चेंडूवरती आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 11. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी अजूनही 59 धावांची गरज आहे. डॉट बॉल. 17 चेंडू शिल्लक आहेत, 59 धावांची गरज आहे. नक्कीच या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली सोनू मोनू 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन या संघाने. उमेश पाटील पुरस्कृत हा संघ आपण पाहतोय. पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. मिळते अवांतर धाव. धावसंख्या आहे 12. विशाल दादा म्हात्रे यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी आहे. किंग्स ट्रॉफी केतन म्हात्रे असतील, तेजस म्हात्रे असतील, VCC उसरगर संघ असेल यांच्या माध्यमातून आणि या स्पर्धेचे आधारस्तंभ आदरणीय पांडुरंगजी संते साहेब यांच्या माध्यमातून किंग्स ट्रॉफी 2024 एकतर्फी सामना नक्कीच सुरू आहे. कारण की धावा येत नाहीयेत, मोठे फटके येत नाहीयेत. फुलर लेनचा चेंडू परफेक्ट यॉर्कर बॅटच्या बाहेरची कडा आहे आणि विकेट कीपर सज्ज आहेत. जीत भोईर येतो या डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल कोळी नांदिवली या टीमवरती. धावसंख्या 12. षटक क्रमांक हे सुरू आहे 3रं. हाफ ट्रॅकर बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट करतायत. गॅप मधून चेंडू जाईल, बाउंड्री लाईनच्या बाहेर येतो हा चौकार.
धावसंख्या आहे 17, जिंकण्यासाठी अजूनही 53 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 12. दिनेश संते देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. विशाल दादा म्हात्रे यांचे अत्यंत विश्वासू दिनेश संते वेलकम. कारण की मला आठवत आहे तुषार शिंदे सर की विशाल दादा यांना जी बाईक मिळाली होती ती बाईक दिनेश संतेला त्यांनी सुपूर्द केली होती. एवढा विश्वास आहे दिनेश संते यांच्यावरती. 12 चेंडू आणि 53 धावांची गरज आहे. आणि फलंदाज होतोय बाद. एका पाठोपाठ एक फलंदाज गमावलेत कोळी नांदिवली या संघाने. या मॅच मध्ये संघनायक मोतीराम भोईर येत आहेत गोलंदाजी मार्क वरती या 4थ्या षटकामध्ये. स्क्रीनवरती केतन म्हात्रे, उमेश आणि हितेश काहीतरी चर्चा करत होते या सामन्याबद्दल. कारण की एकतर्फी सामना सुरू आहे. ऑन साइड ऑफ केला डीप मध्ये फिल्डर आहे स्क्वेअर लेगला. एक धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. एकतर्फी सामना सुरू आहे. या मॅच मध्ये मजा नाहीये. प्रेक्षक देखील खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. धावसंख्या 19. अजून 51 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. फुल टॉस चेंडू ऑन साइडला फ्लिक केला. गॅप भरपूर मोठी आहे. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. सो मच. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 23. 23 धावा. क्या बात आहे. सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी आणि फलंदाज झाल्या बाद लागतोय. अजून एक धक्का. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय कोळी नांदिवली या टीमची. कोळी नांदिवली संघ पूर्णपणे बॅकफुट वरती. 7 बाद 23. चा फटका आणि या फटक्यावरती मिळतील 4 धावा. खराब क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. शॉर्ट पॉइंटला उमेश होते परंतु काही फरक पडणार नाहीये. ज्याप्रमाणे हा सामना सुरू आहे 27 धावा धावफलकावरती आहे. 27. जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या धावा 43. या मॅच मध्ये चेंडू शिल्लक आहेत 7. पुन्हा एकदा बॅकफुटला आले. फक्त दिशा दिली आहे आणि चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक येतोय. हा दुसरा चौकार दीपेश ढोणेच्या बॅट मधून. आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 31. 31. जिंकण्यासाठी 39 धावांची
अजूनही गरज आहे 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. षटकामध्ये स्ट्राइक इनला फलंदाज आहेत बंटी ढोणे, उमेश भोईर. फटका फसलाय, क्षेत्ररक्षक येत आहेत. केतन म्हात्रेने हा झेल पकडलाय, फलंदाज झालाय, बाद लागतोय. अजून एक धक्का कोळी नांदिवली या संघाला. थँक्यू सो मच. 8 फलंदाज बाद झालेत आतापर्यंत कोळी नांदिवली या टीमचे. 5 चेंडू शिल्लक, 39 धावा बनवायच्या आहेत. जीतू येतोय 10व्या क्रमांकावरती. ऑन साइडला क्रॉस बॅट स्ट्रोक खेळलेत. 1 धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. फुल टॉस चेंडू आहे. ड्राईव्ह करतायत दीपेश. ज्या दीपेशने 2 चौकार लगावले होते. मेटे 1 धाव चेंडूवरती धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 33 धावा. 3 चेंडू शिल्लक आहेत. फक्त औपचारिकता शिल्लक. या मॅच मध्ये खूप मोठ्या फरकाने खूप मोठा विजय मिळवलाय उमेश पाटील पुरस्कृत सोनू मोनू 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन या टीमने. परंतु विजयासाठी वाट पाहावी लागेल. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. उमेश शेठ पाटील आपण या व्यासपीठावरती खऱ्या अर्थाने सोनू मोनू 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन या टीमचे पुरस्कर्ते आहेत. आणि उद्योजक समाजसेवक विनंती असेल उमेश शेठ पाटील यांना की आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा वाईड बॉलचा इशारा येतोय. अजूनही थोडीशी वाट पाहावी लागेल विजयासाठी. 2 चेंडू आणि 34 धावा बनवायच्या आहेत. उमेश शेठ पाटील यांचे ते आगमन होते. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पुरस्कर्ते आहेत सोनू मोनू 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन या संघाचे. आणि त्यांच्या संघाने खूप मोठा विजय मिळवलेला आहे या मॅच मध्ये.